चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्ताय भक्तश्रेष्ठाय परब्रह्मस्वरूपिणी ज्ञानाय ज्ञानरूपाय सदानंदाय नमो नमः. मौजे खरोळा गावातील ऐतिहासिक पौराणिक पार्श्वभूमी असलेलं श्री दत्त मंदिर सद्गुरू सदानंद स्वामी महाराज यांच्या वास्तव्यानं पवित्र पावन झालेलं, महाराजांनी प्रारंभ केलेल्या वेगवेगळ्या उपासनेच्या माध्यमातून अनेक पामर जीवांना कृतार्थतेची साक्ष देणारं असं हे सद्गुरू सदानंद स्वामी महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संजीवन समाधी अवस्था सद्गुरू सदानंद स्वामी महाराज यांची ही संजीवन समाधी मुख्य मंदिर परिसरातील तिसऱ्या मजल्यावरती खाली जमिनीमध्ये असलेली ही समाधी पूर्वाश्रमीचे श्री सद्गुरू सदानंद स्वामी महाराज हे पूर्वाश्रमीचे रावबाजी पेशवेच्या काळातील शूर सेनापती बापू गोखले विरक्ती प्राप्त झाल्यानंतर आणि वेलसली आलेला असताना विरक्ती प्राप्त झाल्यानंतर सैन्य 18 फेब्रुवारी 1818 मृत्यूची नोंद संशयास्पद रूपानं इतिहासामध्ये आहे. तर त्या दिवशी महाराजांनी सैनिकी वस्त्राचा त्याग करून विरक्त वस्त्र धारण केलं आणि अंबेजोगाई या ठिकाणी सदानंद स्वामी महाराज किंवा सदानंद स्वामी या नावाचा धारणा करून गायत्रीचे पुरस्चरण केले. या वर्षी 2025 श्रावण कृष्ण 2025 रोजी आम्ही 147वी संजीवन समाधी सोहळा महाराजांचा आम्ही साजरा केलेला आहे. त्याच्यानंतर महाराजांचे पट्ट शिष्य असलेले परमानंद स्वामी महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या आज्ञेनं कृपा आशीर्वादानं त्यांना गादीवर बसवण्यात आलं. मध्यंतरीचा काही काळ महाराजांचं देहावसान झाल्यानंतर पुणतांबा येथे, नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे महाराजांचं देहावसान झालं परमानंद स्वामी महाराजांचं, आणि तिथून अस्थी या ठिकाणी आणून त्यांची समाधी स्थापना केली. काही काळ त्यांच्या धर्मपत्नी असलेल्या साळूमाई यांनी ही गादी परंपरा चालवली आणि मग काही काळानंतर सहजानंद स्वामी महाराजांचं पूर्वाश्रमाचं महापूरचे जोशी हे या ठिकाणी सेवेला आलेले असताना त्यांचा एक मुलगा या ठिकाणी सेवेला लागला. त्यांचंच परत नामकरण जे आहे ते सहजानंद स्वामी महाराज हे झालं. त्यांचेही देहावसान झाल्यानंतर त्यांचे सेवक असलेले पूर्णानंद स्वामी महाराज पूर्वाश्रमाचे प्रयाग कुटुंबातील, लातूरचे प्रयाग यांच्या कुटुंबातील हे 1994ला या ठिकाणी गादी परंपरा खंडित झाली. असे हे विभूती यांच्या पादस्पर्शानं पवित्र झालेलं हे दत्त मंदिर सद्गुरू सदानंद स्वामी महाराज हयातीत असताना त्यांनी स्थापन केलेली, या इहलोकातील प्रवास देहधर्मावरती असताना त्यांनी स्थापन केलेलं हे स्वयंभू भगवान शंकराचं लिंग, नर्मदेश्वराचं लिंग या ठिकाणी महाराजांनी स्वतः सद्गुरू सदानंद स्वामी महाराजांनी स्वतः स्थापन केलेलं आहे. त्याचबरोबर दत्त महाराजांची प्रतिमा, दत्त महाराजांची मूर्ती या ठिकाणी महाराजांनी स्थापन केलेली आहे. कालमान परत्वे पहिली स्थापन केलेली मूर्ती हे खंडित झाल्या असल्या कारणानं 2022 गुरुपौर्णिमा 2022 साली परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीनं हे पुनर्प्राण प्रतिष्ठापना या मूर्तीची झालेली आहे. हुबेहूब आकारानं, त्याच रूपानं, त्याच अशा प्रकारची ही दत्त महाराजांची मूर्ती
गुरुपौर्णिमा 2022 साली स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतर महाराजांच्या निर्गुण पादुका उपासनेकरता म्हणून दत्त महाराजांच्या निर्गुण पादुका एक, त्याच्यानंतर सद्गुरू सदानंद स्वामी महाराज, परमानंद स्वामी महाराज, सहजानंद स्वामी महाराज आणि पूर्णानंद स्वामी महाराज यांच्या चांदीच्या पादुका या ठिकाणी उपासनेला आहेत. भगवत स्वरूप असलेले विष्णू स्वरूप असलेले शाळेग्राम या ठिकाणी उपासनेसाठी महाराजांनी स्थापन केलेले आहेत. हे देव सद्गुरू सदानंद स्वामी महाराजांनीच हयातीत असताना स्थापन केलेलं आहे. ही श्रावण जन्माष्टमीच्या निमित्तानं स्थापन केली जाणारी उत्सव मूर्ती, जन्मोत्सव दत्तात्रेयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं स्थापन केली जाणारी जी उत्सव मूर्ती आणि गादी परंपरेची ही ती गादी आहे. या ठिकाणी महाराजांचं वास्तव्याचा लाभ झालेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव